त्याचे डोळे सखोल समजूतदारपणाने चमकले. अर्जुन भक्तीचे शब्द बोललाय. तो संजयला म्हणाला, आता आपण युद्धाची तयारी करूया. ते एकत्र त्यांच्या रथावर स्वार झाले. कृष्ण आणि अर्जुन शेजारी बसले. पुढे जे काही आहे त्याला तोंड देण्यासाठी तयार झाले. ते पुढे जात असताना त्यांच्या शंखांनी एक विजय स्फोट उडवला, जो संपूर्ण भूमीवर प्रतिध्वनित होत होता. आणि संजयला माहित होती की ही केवळ एक लढाई नाही, ही श्रद्धेची परीक्षा होती. जे विजयी होती त्यांच्यासाठी अग्निपरीक्षा होती. कुरुक्षेत्राच्या विशाल विस्तारावर सूर्य मावळत होता, ज्याने जमलेल्या सैन्यावर सोनेरी चमक दाखवली. हस्तिनापूरचा आंधळा राजा धृतराष्ट्र त्याच्या सिंहासनावर बसला. त्याचे डोळे बंद झाले जेव्हा तो त्याचा सारथी आणि विश्वासू संजय याच्या शब्दाची वाट पाहत होता. संजय, मला सांग. त्याचा आवाज अपेक्षेने थरथरत होता. तो म्हणाला, कोणत्या बाजूने पहिल्यांदा लढाई झाली? कोणाची अंतःकरणे आत्मविश्वासाने भरलेली होती आणि कोण नैराश्याने निरागस होते? संजय आपल्या आसनावरून उठला. त्याचे डोळे राजाच्या चेहऱ्याकडे खेळले आणि तो बोलू लागला, हे धृतराष्ट्र, तुझे योद्धे आणि पांडवांचे लोक दोघेही त्यांच्या अंतःकरणात आनंदाने पुढे सरसवले. राजाचे डोळे यावर उघडले आणि अधिक माहितीसाठी उत्सुक होऊन तो पुढे झुकला. संजय पुढे म्हणाला, दोन्ही सैन्यांच्या फुलांच्या माळा आणि परफ्यूममधून समान सुगंध गिरत होता. एक गोड सुगंध जो विल्याच्या आश्वासनासारखा हवेत उडत होता. संजय बोलत असताना युद्धभूमीवरील दृश्य त्याच्या शब्दांमध्ये जिवंत झाले. सैन्य एका भीषण टक्करमध्ये भिडले. त्यांचे सैन्य किनाऱ्यावर कोसळणाऱ्या दोन शक्तिशाली लाटांसारखे एकमेकाशी भिडले. संगीत, वाद्यांचा आवाज, शंखनाद आणि ढोलांच्या आवाजासह मिसळला गेला, ज्यामुळे एक कर्कश आवाज निर्माण झाला, ज्याने पृथ्वीचा पाया हादरला. शूर योद्धे एकमेकांवर जोरदार गर्जना करत होते. त्याचे ओरडणे कुरुक्षेत्राच्या दऱ्यामधून आणि टेकड्यामधून प्रतिध्वनित होत होते. ती जिवंत सापासारखे चढी असलेले मोठे प्राणी युद्धात उतरताना अडखळत्या आवाजात आरडाओरडा करत होते. त्यांचे दांडे लुप्त होत असलेल्या प्रकाशात चमकले आणि त्यांचे डोळे अतिलागीत उजळले. पोलादावर पोलादाची टक्कर, पृथ्वीवरील खुरांचा गडगडाट आणि जखमींच्या ओरडण्याने आवाजाचा एक झलझलाट निर्माण झाला, ज्यामुळे त्याच्या महाराजातील सर्वांचा नाश होण्याचा धोका निर्माण झाला. संजयचे शब्द ऐकून धृतराष्ट्राचा चेहरा फिकट झाला. त्याच्या समोर जे काही घडत होते त्याच्या भीतीपोटी त्याचे मन थरथर कापत होते. तरी गोंधळ आणि विध्वंसादरम्यान सौंदर्य आणि उदात्ततेचे क्षण येत होते. फुलांच्या माळा आणि परफ्यूम त्यांचा सुगंध सोडत राहिले, एक गोड आठवण करून देणारा की युद्धाच्या काळात हे आशेचा एक झगमगाट नेहमीच असतो. जेव्हा संजयने बोलले संपवले, धृतराष्ट्र आपल्या सिंहासनावर परत बसला. त्याचे डोळे पुन्हा एकदा बंद झाले, जणू तो उलटा पालथीतून सांत्वन शोधत होता. त्यानंतरचे मौन दहपशायचे होते, जे सांगितले गेले होते त्याच्या वजनासह जड होते. आणि तरी त्या शांततेत एक अपेक्षा होती, अशी भावना होती की या महान युद्धाचा निकाल निश्चित नव्हता. आणि शंखांच्या आवाजाने राजाच्या विचारामध्ये व्यत्यय आला, जो युद्धातील नवीन टप्प्याच्या प्रारंभाचा संकेत होता. पांडवांचे सैन्य आणि धृतराष्ट्रांचे सैन्य युद्धाच्या तयारीसाठी समोरासमोर येत असताना कुरुक्षेत्राच्या पवित्र मैदानावर सूर्य मावळत होता. धृतराष्ट्राचा मुलगा आला. दुर्योधन अभिमान आणि तातडीच्या भावनेने आपल्या गुरु जवळाकडे गेला. दुर्योधन म्हणाला, हे पहा, पांडूच्या पुत्राचे हे विशाल सैन्य, द्रुपदाचा मुलगा जो माझा बुद्धिमान शिष्य आहे. हे पहा, ते अनेकशूर आणि पराक्रमी धनुर्धर आहे, जे युद्धात भीम आणि अर्जुनाच्या बरोबरीचे आहेत. त्याने स्वतः सभीष्म कर्ण, कृपा आणि इतरांसह स्वतःच्या योद्ध्यांची नावे घेतली, जे सर्वजण युद्धासाठी उत्सुक होते. जेव्हा दुर्योधन बोलत होता तेव्हा मैदानी प्रदेशात एक मोठी गर्जना ऐकू येत होती. कुरु भीष्मांच्या पराक्रमी आणि आदरणीय महाकायाने त्याचा शंख वाजवला आणि त्यासह इतर अनेक शंख आणि ढोलांच्या आवाजाने हवा भरून गेली. माधव किंवा कृष्ण आणि पांडूचा मुलगा अर्जुन दोघेही पांगऱ्या घोड्यासह एका मोठ्या गादीवर उभे होते. त्यांनी स्वतःचे दिव्य शंख वाजवले. दोन्ही सेना आवाजाच्या कर्कश आवाजात भिडल्या, पण गोंधळात अर्जुनाचे डोळे त्याच्या शेजारी लोकांवर पडले, जे त्याच्या विरोधात उभे होते. त्याने त्याचे नातूमित्र आणि सासरे पाहिले, जे सर्व युद्धासाठी उत्सुक होते. त्याचे हातपाय निस्तेज झाले, त्याचे तोंड कोरडे झाले आणि त्याचे शरीर दुःखाने थरथरत होते. कृष्ण अर्जुन म्हणाला, हे नातेवाईक एकत्र जमले आहे आणि ते लढाईसाठी उत्सुक आहेत. हे मी पाहत आहे. माझे मन भडकत आहे आणि मी यापुढे उभे राहू शकत नाही.
हे गोविंद, सार्वभौमत्वाचा किंवा आनंदाचा किंवा जीवनाचा काय उपयोग होईल? कारण ज्यांच्या सार्वभौमत्वासाठी, आनंदासाठी आणि सुखासाठी आपण इच्छुक आहोत, ते जीवन आणि संपत्ती सोडण्यासाठी सज्ज युद्धासाठी सज्ज आहेत. अर्जुनाचे शब्द दुःख आणि पश्चातापाने भरलेले होते, कारण त्याने कृष्णाला विनंती केली की त्याने त्याला त्याच्या स्वतःच्या नातेवाईकांचा वध करण्यास भाग पाडू नये. जरी त्यांना शत्रू मानले गेले तरी तो म्हणाला, जर आपण त्यांचा वध केला तर पाप आपल्यावर ओढून जाईल. म्हणून धृतराष्ट्राच्या मुलांना, जे आपलेच नातेवाईक आहेत, त्यांचा वध न करणे आपल्याला शोभते. कृष्णाचा प्रतिसाद अजून येणे बाकी होते, परंतु सध्या अर्जुन आपले धनुष्य आणि बाण बाजूला ठेवून दुःख आणि संशयाच्या भरात आपल्या रथावर बसला. अर्जुनाच्या निर्णयाचे वचन लवकरच उघड होणार असल्याने दोन्ही सैन्यांचे भवितव्य अथांतरी आले. पांडवांच्या आणि कौरवांच्या सैन्यावर सोनेरी चमक दाखवणारा सूर्य रंभुनीवर मावत होता. महान योद्धा अर्जुन आपल्या रथावर बसला होता. त्याचे डोळे शत्रूच्या रेषांवर स्थिर होते. त्याचे हृदय दुःखाने भारावून गेले होते. त्याच्या स्वतःच्या नातेवाईकांशी लढण्याच्या विचाराने त्याचे मन विजीर्ण झाले होते. ज्ञानी आणि वयस्कर सल्लागार संजयने अर्जुनाच्या भावना भरून जाताना पाहिले. हे संदेश तो दुःखाने थरथरत त्याचा आवाज म्हणाला, मला माझे भाऊ भीष्म आणि द्रोण यांच्या विरुद्ध जरायचे नाही. ते माझ्यासाठी वडिलांसारखे आहेत आणि मला भीती वाटते की जर मी त्यांचा वध केला तर मला कायम शाप मिळेल. अर्जुनाचे शब्द ऐकून संजयचे डोळे करुणेने भरले. त्याला माहित होते की तरुण योद्धा क्षत्रिय म्हणून त्याचे कर्तव्य आणि त्याच्या कुटुंबावरील प्रेमामुळे तुटला आहे. हे अर्जुन, संजय हळुवारपणे म्हणाला, तुमच्या अंतःकरणाला भावनांनी प्रभावित होऊ देऊ नका. तुम्ही कोण आहात आणि काय धोक्यात आहे ते लक्षात ठेवा. पण अर्जुनाच्या शंका आणखीच तीव्र झाल्या. त्याने त्याच्या रथी आणि मित्र कृष्णाकडे मार्गदर्शनासाठी पाहिले. शांत आणि आज्ञाधारक अशा दोन्ही आवाजात बोलताना कृष्णाचे डोळे शहाणपणाने चमकले. अर्जुन, तो म्हणाला, तुम्ही तुमच्या अश्रूंना पात्र नसलेल्या लोकांसाठी शोक करता. तुम्ही ज्ञानी लोकांचे शब्द बोलता, परंतु तुम्ही अद्याप स्वतः ज्ञानी नाही. जे खरोखर ज्ञानी आहेत ते मृतांसाठी किंवा जिवंतांसाठी शोक करत नाहीत. त्यांना माहीत आहे की सर्व प्राणी शाश्वत, अविनाशी आणि अनंत आहेत. कृष्णाचे शब्द अर्जुनाच्या हृदयात खोलवर शिरले. त्याने स्वतःला केवळ नश्वर म्हणून पाहिले, जे नशिबाच्या इच्छेच्या अधीन होते. त्याच्या लक्षात आले की त्याचे शरीर शाश्वत आत्म्यासाठी तात्पुरते निवासस्थान आहे. पण भीष्म आणि द्रोणांचे काय? अर्जुनाने त्याच्या आवाजात अगदी कुजबुज करत विचारले, मी त्यांचा वध कसा करू? अर्जुना, तू तुझ्या शिष्यांचा वध करत नाहीस. तू फक्त जीर्ण झालेली शरीरे सोडून देत आहेस, जसे एखादा माणूस नवीन वस्त्रांसाठी जुने कपडे टाकून देतो आहे. आत्मा शाश्वत आहे आणि तो दुसऱ्या शरीरात अस्तित्वात आहे. असे उत्तर देताना कृष्णाचे भाव सौम्य झाले. जेव्हा कृष्ण बोलत होता तेव्हा युद्धभूमी नाहीशी होता दिसत होती आणि अर्जुनाने जग नवीन डोळ्यांनी पाहिले. त्याला जाणीव झाली की क्षत्रिय म्हणून त्याचे कर्तव्य मारणे किंवा मारणे नाही, तर योद्धा म्हणून त्याची भूमिका पार पाडणे हे आहे. अर्जुन कृष्ण शेवटी म्हणाला, तुमच्या शंका आणि भीती दूर का? तुम्ही कोण आहात आणि काय धोक्यात आहे हे लक्षात ठेवा. योग्य कारणासाठी लढा आणि तुम्ही स्वर्ग प्राप्त कराल किंवा पृथ्वीचा आनंद घ्याल. पण जर तुम्ही लढले नाही तर तुम्हाला पाप करावे लागेल आणि ज्यांनी आपले कर्तव्य सोडले म्हणून तुमची आठवण केली जाईल. अर्जुनाचे हृदय एका नवीन भावनेने भरले होते. कौरवांच्या आणि पांडवांच्या सैन्यावर सोनेरी चमक दाखवणारा सूर्य युद्धभूमीवर कोसळला. कुंतीचा मुलगा अर्जुन आपल्या रथावर बसला. त्याच्या समोरील शत्रूच्या रेषांवर त्याचे डोळे स्थिर झाले. पण जेव्हा तो चेहऱ्यांच्या समुद्राकडे पाहत होता तेव्हा त्याला त्याचे हृदय शंका आणि अनिश्चिततेने भरले असल्याचे जाणवले. जनार्दन, तो त्याचा मित्र आणि सोबती कृष्णाला म्हणाला, जर भक्ती ही कार्यापेक्षा श्रेष्ठ असेल तर तुम्हाला या भयानक लढाईत भाग घेण्यास का उद्युक्त करतोस? मी एक योद्धा म्हणून माझे कर्तव्य आणि भक्ती मार्गाचे अनुसरण करण्याची माझी इच्छा यांच्या दरम्यान आहे. कृष्णाचा प्रतिसाद शांत आणि आश्वासक होता. अर्जुना, भक्तीचे दोन मार्ग आहेत. ज्ञानाद्वारे सांख्य आणि कार्याद्वारे. योगीन मनुष्य केवळ कृती करणे थांबून कामातून स्वातंत्र्य मिळवत नाही किंवा तो केवळ त्यागाद्वारे अंतिम मुक्ती प्राप्त करत नाही. कोणत्याही प्रकारचे काम केल्याशिवाय कोणीही अस्तित्वात राहू शकत नाही. कृष्ण बोलत असताना अर्जुनाचे मन स्पष्ट होऊ लागले. त्याला दिसले की त्याचा मित्र बरोबर आहे. भक्तीचा मार्ग ही जगाचा त्याग करण्याची साधी बाब नाही, तर कृती आणि निष्क्रियतेची एक गुंतागुंतीची परस्पर क्रिया आहे. पण सर्व आसक्ती आणि इच्छांचा त्याग करणाऱ्या माणसाचे काय? अर्जुनाने त्याची उत्सुकता वाढवून विचारले. तो जन्म
आणि मृत्यूच्या चक्रापासून मुक्त नाही का कृष्णाचे स्वीट गुड होते. तो माणूस खळखळत मुक्त आहे, परंतु केवळ त्याने कृतीची गरज पूर्णपणे ओलांडली आहे. म्हणून त्याला कामाची किंवा त्याच्या फळाची चिंता नाही, किंवा स्वतःच्या भावनेशी त्याला कोणताही संबंध नाही. त्याची अस्तित्व इच्छा आणि द्वेषाच्या आवाक्याबाहेर आहे. जेव्हा अर्जुनाने कृष्णाचे शब्द ऐकले तेव्हा तो जगाकडे एका नवीन प्रकाशात पाहू लागला. त्याच्या लक्षात आले की एखाद्याच्या कुटुंबाचे पोषण करणे किंवा एखाद्याची कर्तव्ये पार पाडणे यासारख्या सर्वात वरवर पाहता सांसारिक कृती देखील खरे तर पवित्र कृती आहेत, ज्या त्याला दैवतेशी जोडतात. पण त्यांच्या स्वतःच्या इच्छा आणि इंद्रियाशी जोडलेले असलेल्यांचे काय? अर्जुनाने विचारले. त्याचे मन अजूनही भक्तीच्या गुंतागुंतीशी झुंज देत आहे. ते त्यांच्या बंधनातून कसे मुक्त होऊ शकतात? कृष्णाचे उत्तर ते आणि तडजोड न करणारे होते. इच्छा हा या जगातील सर्वात मोठा शत्रू आहे. एक सततचा शत्रू जो सर्वात हुशार माणसांनाही फसवतो. तो उत्कटतेने, आतुरतेने आणि शोषून घेतल्यामुळे जन्माला येतो आणि तो शिक्षण आणि ध्यानातून मिळणारे ज्ञान नष्ट करतो. कृष्ण बोलत असताना अर्जुनाला त्याच्या आत दृढनिश्चयाची लाट उसळल्याचे जाणवले. त्याला माहित होते की जर त्याला कृष्णाने वर्णन केलेल्या भक्तीची स्थिती प्राप्त करायची असेल तर त्याला स्वतःच्या इच्छा आणि आसक्तींचा सामना करावा लागेल. मग मला सांगा जनार्दन. अर्जुन त्याचा ठाम आणि दृढ आवाज म्हणाला, मी या शत्रूचा इच्छेचा वध कसा करू शकतो आणि भक्तीची स्थिती कशी प्राप्त करू शकतो? की आज युद्धग्रस्त भूप्रदेशावर सूर्य मावळत असताना अर्जुन हा महान योद्धा त्याच्या रथावर बसला होता. त्याच्या भोवती जंगलातील शांतता होती. त्याचा सारथी भगवान कृष्ण त्याच्याशी अशा आवाजात बोलला जो अनंत काळच्या भाराने प्रतिध्वनित होत होता. अविनाशी भक्ती प्रणाली. भगवान कृष्ण म्हणाले, मी विवाह स्वतःला सांगितली आणि त्याने ती मनुकडे सोपवली, ज्याने ती इच्छुकुला शिकवली, राज व शिन्ना ती कळली. पण काळांतराने हे ज्ञान जगासमोर खरवले. तरीही अर्जुन मी आज तुझ्यापुढे प्रकट केले आहे, कारण तू माझा भक्त आणि मित्र आहेस. अर्जुनाने भय आणि गोंधळाच्या मिश्रणासह भगवान कृष्णाकडे पाहिले. तो म्हणाला, तुमचा जन्म नंतरचा आहे, तरीही तुम्ही ही भक्ती प्रथम घोषित केल्याचा दावा करता. हे कसे होऊ शकते? भगवान कृष्ण हसला. त्याचे डोळे एका स्पष्ट रात्री ताऱ्यांसारखे चमकले. अर्जुना, माझे अनेक जन्म गेले आहे. तो म्हणाला, मी जन्मलेला नाही, तरीही मी माझ्या स्वतःच्या भ्रमाच्या शक्तीने जन्म घेतो. जेव्हा जेव्हा धर्मनिष्ठा कमी होते आणि अपवित्रता वाढते तेव्हा मी नीतिमानांचे रक्षण करण्यासाठी आणि दुष्टांचा नाश करण्यासाठी स्वतःला निर्माण करतो. भगवान कृष्ण बोलत असताना त्यांच्या सभोवतालची हवा एका अलौकिक ऊर्जेने कंपित होत होती. अर्जुन लक्षपूर्वक ऐकत होता. त्याचे मन भगवान कृष्णाच्या शब्दाची सकुलता समजून घेण्यासाठी धडपडत होते. कृती म्हणजे काय आणि निष्क्रियता म्हणजे काय? भगवान कृष्णाने उन्हाळ्याच्या दिवशी हलक्या वाऱ्यासारखा त्याचा आवाज विचारला. विद्वान देखील या प्रश्नावर गोंधळून जातात. पण अर्जुना, मी तुला सांगेन की एखाद्याला कृती आणि निषिद्ध कृती या दोन्हींचे ज्ञान असले पाहिजे. तसेच निष्क्रियतेचे ज्ञान असले पाहिजे. भगवान श्रीकृष्णाच्या शब्दांनी अर्जुनाभोवती शहाणपणाचे चित्र विले, ज्यामुळे विश्वाची रहस्य उघड झाली. गुण आणि कर्तव्यांमधील फरक प्रतिबिंबित करण्यासाठी भगवान कृष्णाने निर्माण केलेल्या जातीच्या चौपट विभाजनाबद्दल ते बोलले. कृतीचा मार्ग अनाकलनीय आहे. भगवान कृष्ण म्हणाले, पण ज्याला कृतीमध्ये निष्क्रियता आणि कृतीमध्ये निष्क्रियता दिसते तो माणसांमध्ये शहाणा असतो. अशी व्यक्ती भक्तिशील असते आणि सर्व कृतींचा करता असेल. जसा सूर्य क्षितिजाच्या खाली बुडाला आणि जंगलाला एका उदाहरणाने प्रकाशात झोकून देत होता, तसंच भगवान कृष्ण त्यागाच्या विविध प्रकारांबद्दल बोलले. ज्ञानाचा त्याग, संपत्तीचा त्याग, तपश्चर्येचा त्याग आणि ध्यानाचा त्याग. त्यांनी स्पष्ट केले की ज्यांनी भक्तीच्या अग्नीला आपले प्राण अर्पण केले ते देखील शाश्वत ब्रह्म प्राप्त करू शकतात. ज्ञानाचा त्याग हा त्यागाच्या इतर कोणत्याही प्रकारापेक्षा श्रेष्ठ आहे. भगवान कृष्ण विश्वासाने भरलेला त्याचा आवाज म्हणाला, हे पार्थ, सर्व कृती ज्ञानाने पूर्णपणे समजली जातेच्या वेळी अर्जुन हे ऐकत होता. त्यावेळेस त्याच्यावर एक आश्चर्य आणि भीतीचा डोंगर कोसळल्याचे त्याला जाणवले. त्याच्या लक्षात आले की विश्वाचे रहस्य त्याच्या आत लपलेले आहेत. युद्धभूमीवर सूर्य मावळत होता. अर्जुन आणि त्याच्या शत्रूंच्या सैन्यावर सोनेरी चमक दाखवत होता. युद्धाच्या नैतिक परिणामाशी अजूनही झुंज देत असलेला तरुण योद्धा त्याच्या रथी कृष्णाकडे मार्गदर्शनासाठी वळला. कृष्ण, मी फाटलेला आहे. अर्जुनाने कबुली दिली. तू कर्माचा त्याग करण्याबद्दल बोलतोस, पण त्यात स्वतःला गुंतवून घेण्याबद्दलही बोलतोस. कोणता मार्ग खरोखर श्रेष्ठ आहे? त्याने गोंधळात स्पष्टता मागितली. कृष्णाचा प्रतिसाद, उन्हाळ्याच्या दिवशी
सोमने वाऱ्यासारखा होता. अर्जुना, दोन्ही मार्ग मुक्तीकडे नेतात, पण मी तुम्हाला सांगेन की कृतीचा वापर करणे हे या दोघांमध्ये अधिक उदात्त आहे. कृतीद्वारे भक्तीचे आचरण करणारा तपस्वी मोह आणि तिरस्कारापासून मुक्त असतो. कर्माच्या बंधनातून सहज मुक्त होतो. ते बोलत असताना एक शहाणा वृद्धऋषी त्यांच्याजवळ आला. त्याचे डोळे अंतर्दृष्टीने चमकले. अनेक मूर्ख लोक विश्वास ठेवतात की सांख्य आणि योग हे वेगवेगळे मार्ग आहेत. तो म्हणाला, परंतु जे पृष्ठभागाच्या पलीकडे पाहतात त्यांना समजते की ते एक आणि समान आहेत. खरा निपुण दोन्ही प्रणालीचे फळ प्राप्त करतो. त्याने कोणताही मार्ग निवडला नाही. याची पर्वा न करता कृष्ण अर्जुनाला मार्गदर्शन करत राहिला. त्याचे शब्द करून येणे टपकच होते. माझे मित्रा, भक्तीशिवाय त्याग हा एक कठीण मार्ग आहे, परंतु कृतीद्वारे भक्तीत गुंतलेला तपस्वी वेगाने आणि निश्चितपणे परमात्म्यापर्यंत पोहोचतो. तो थांबला. त्याचे डोळे तीव्रतेने जळत होते. जो शुद्ध आत्म्याने आणि दबलेल्या इंद्रियांनी भक्ती करतो तो कृतीने बांधलेला नसतो. कृष्णाने भक्तीची तत्वे स्पष्ट करताना अर्जुनाने लक्षपूर्वक ऐकले. कृती करताना एखाद्याने हे ओळखले पाहिजे की कृती करणे हा आत्मा नाही, तर त्यांच्या वस्तूविषयी गुंतलेल्या इंद्रिय आहेत. शहाणा भक्त परिणामाशी आसक्ती सोडून देतो, त्यांना भ्रमाकडे सोडतो आणि अशा प्रकारे पापाने अस्पर्शी राहत होते. बोलत असताना अर्जुनाच्या अस्वस्थ मनात एक शांततेची भावना पसरली. त्याला जग एका नवीन प्रकाशात दिसू लागले. भक्ती आणि कृतीच्या धाग्यांपासून विणलेले चित्रपटाप्रमाणे कृष्णाचे शब्द सौम्य पावसासारखे होते, ज्यामुळे त्याचा आत्मा शांत झाला आणि पुढील मार्ग प्रकाशित झाला. कृष्णाने शेवटी म्हटले, कृतीचे किंवा त्यांच्या परिणामांचे कारण भगवान नाहीत. निसर्ग स्वतः कृतीमध्ये गुंतलेला असतो. ज्याला हे सत्य माहीत आहे तो शहाणा अज्ञान आणि भ्रमापासून मुक्त होतो. आणि त्यास अर्जुनाच्या शंका दूर होऊ लागलेल्या त्या जागी समजूतदारपणा आणि शांतीची सखोल भावना निर्माण झाली. रात्रीच्या आकाशात तारे चमकू लागले. तेव्हा कृष्ण पुन्हा एकदा बोलला, ज्या भक्ताने आपल्या इंद्रियांना मनाला आणि समजूतदारपणाला आतल्या दिशेने वळवले आहे तो खरोखरच मुक्त झाला आहे. आणि त्यास अर्जुनाला त्याच्या खांद्यावरून जगाचा भार उचलला गेल्यासारखा त्याच्या अंगावर मुक्तीची भावना वाहू लागली. या क्षणी अर्जुनाला माहीत होते की तो कृष्णाच्या मार्गदर्शनाचे अनुसरण करेल. भक्ती आणि कृतीचा मार्ग स्वीकारेल. ते एकत्रितपणे कृष्ण मार्गावर मार्गक्रमण करतील. पांडूचा मुलगा अर्जुन आपल्या रथी कृष्णाच्या शेजारी चिंतनशील अवस्थेत बसला असताना युद्धग्रस्त भूप्रदेशावर सूर्य कोसळला. त्यांचे संभाषण भक्तीचे स्वरूप आणि आध्यात्मिक ज्ञानाच्या मार्गाकडे वळले. उन्हाळ्याच्या दिवशी सौम्य वाऱ्यासारखा त्याचा आवाज असलेला कृष्ण बोलू लागला, जो त्यांच्या फळांशी आसक्त नव्हता. कृती करतो तो त्याग करणारा आणि भक्त आहे. तो म्हणाला, ज्याला त्याग म्हटले गेले आहे, हे पांडूच्या मुलाने भक्ती असणे हे जाणून घ्या. कारण कोणीही भक्त असू शकत नाही ज्याने सर्व संकल्पाचा त्याग केला नाही. कृष्णाने कृती आणि कृती थांबवणे या दोन मार्गांचे स्पष्टीकरण देताना अर्जुनाने लक्षपूर्वक ऐकले. भक्तीकडे जाण्याची इच्छा असलेल्या व्यक्तीसाठी कृती हे साधन असल्याचे म्हटले जाते आणि जेव्हा तो भक्तीकडे वर चढतो तेव्हा कृती थांबवणे हे साधन असल्याचे म्हटले जाते. तो आत्मसंयमाचे महत्त्व आणि स्वतःचा मित्र बनण्याची गरज याबद्दल बोलला. कृष्णाने खऱ्या भक्ताच्या वैशिष्ट्यांचे वर्णन केले, ज्याचे मन ज्ञान आणि अनुभवाने समाधानी आहे, ज्याला प्रेम नाही, ज्याने आपल्या इंद्रियांना वश केले आहे आणि ज्याच्याकडे खडू दगड आणि सोने सारखेच आहे. असा तपस्वी समर्पित असल्याचे म्हटले जाते. त्याने समभावाची गरज आणि सर्व गोष्टींकडे स्वतःच्या रूपात पाण्याच्या क्षमतेबद्दल सांगितले. जेव्हा ते शांततेत बसले तेव्हा कृष्णाने अर्जुनाला चिंतन करण्याच्या सरावा मार्गदर्शन केले. खूप उंच किंवा खूप खाली नसलेल्या स्वच्छ ठिकाणी स्थिर आसन उभे करून आणि त्यावर कापडाचा तुकडा, खरी त्वचा किंवा कुश गवताची ब्लेड पसरवून त्याने सूचना केली आणि तेथे त्या आसनावर बसून मन एका वस्तूवर स्थिर ठेवून हृदय आणि इंद्रियांची कार्ये नियंत्रित करून एखाद्याने आत्मशुद्धीसाठी चिंतन केले पाहिजे. अर्जुनाने ऐकले, पण त्याच्या शंका काय माहिल्या दृढनिश्चय विना, जरी तो विश्वासाने संपन्न असला आणि भक्तीपासून विचलित झालेल्या मनासह त्याचा शेवट काय आहे हे कृष्ण, ज्याने भक्ती यश मिळवले नाही, त्याने विचारले. कृष्ण हसला आणि उत्तर दिले, हे पिताचे पुत्र, त्याच्यासाठी येथे किंवा यापुढे नाश नाही. जो भक्तीतून पडला आहे तो धर्मनिष्ठ
आणि समुद्र असलेल्या लोकांच्या निवासस्थानी जन्म घेतो. कृष्णाचे शब्द अर्जुनाच्या आत्म्यासाठी मलमासारखे होते. त्याने अंतिम ध्येयाबद्दल सांगितले. मोठ्या प्रयत्नांसह प्रयत्न करणे भक्त त्याच्या सर्व पापांपासून मुक्त होऊन अनेक जन्मानंतर परिपूर्णता प्राप्त करतो आणि नंतर सर्वोच्च ध्येय गाठतो. सूर्य मावळू लागताच भूप्रदेशावर सोनेरी चमक आणत कृष्णाचे शब्द वचनाप्रमाणे हवेत तरंगू लागले. महायुद्धाच्या दरम्यान अर्जुन चिंतनशील अवस्थेत बसला आणि त्याचा प्रिय गुरु कृष्णाकडून मार्गदर्शन मागत होता. पवित्र देवाने सौम्य स्मिताशाने विश्वाची रहस्य आणि त्याच्या स्वतःच्या दैवी सारेचे स्वरूप उघड करण्यास सुरुवात केली का? हे प्रीताचे पुत्र, तो म्हणाला, काय मी तुझ्याशी ज्ञान आणि अनुभवाबद्दल बोलणार आहे, ज्यामुळे तुला या जगात अस्तित्वात असलेल्या सर्व गोष्टी समजतील. कृष्णाचे शब्द उन्हाळ्याच्या दिवशी सौम्य वाऱ्यासारखे होते, ज्यात शहाणपणाचा आणि ज्ञानाचा सुगंध होता. तो बोलत असताना त्याचे डोळे आतील प्रकाशाने चमकले. पुढील मार्ग प्रकाशित करत होते. कृष्णाने अर्जुनाला समजावून सांगितले की त्याचा स्वभाव 8 पैलूंमध्ये विभागलेला आहे. पृथ्वी, पाणी, अग्नी, हवा, अवकाश म्हणून समजूतदारपणा आणि चेतना हे निर्मितीचे मूलभूत घटक होते. कच्चा माल ज्यातून सर्व गोष्टी उद्भवतात. परंतु तो म्हणाला, स्वतःमध्ये एक उच्च पेरू आहे जो सर्व सजीवांना जिवंत करतो आणि विश्वाला टिकवून ठेवतो. मी उत्क्रांती आणि विघटनाचा स्रोत आहे. कृष्णाने घोषित केले, सर्व गोष्टींचा उगम आणि शेवट मी आहे. माझ्यापेक्षा दुसरे काही मुख्य नाही. त्याचे शब्द अर्जुनाच्या मनात मंत्रासारखे प्रतिध्वनित झाले. त्याच्या आत्म्याला दैवी खोलीपर्यंत जागृत केले. कृष्णाने स्वतःचे वर्णन पृथ्वीवरील सुगंध, सूर्य आणि चंद्राचे वैभव, अंतराळातील ध्वनी आणि सर्व सजीवांमधील सामर्थ्य असे केले. ते बीज होते ज्यातून सर्व प्राणी उगवले. त्यांना मार्गदर्शन करणारी बुद्धिमत्ता आणि त्यांच्या चमकणारे वैभव. कृष्णाचे शब्द ऐकताना अर्जुनाचे हृदय आदराने फुलले. त्याच्या दैवी उपस्थितीचा भार जाणवला. कृष्णाने अर्जुनाला सांगितले की प्रत्येकजण त्याला त्याच्या खऱ्या रूपात पाहू शकत नाही. काही जण त्यांच्या स्वतःच्या इच्छा आणि अज्ञानामुळे अंधळे होतात, तर काही जण जगाच्या भ्रमात अडकतात. परंतु जे लोक विश्वास आणि भक्तीने त्याचा आश्रय घेतात ते या भ्रमातून बाहेर पडतील आणि सत्य जाणून घेतील. कृष्णाने त्याची पूजा करणाऱ्या 4 वर्गांच्या लोकांबद्दलही सांगितले, जे दुःखी आहेत, जे ज्ञानदायक आहेत, जे समर्पित आहेत आणि जे केवळ एकाच देवावर विश्वास ठेवतात. यापैकी तो म्हणाला की ज्ञानी माणूस त्याला इतर सर्वांपेक्षा जास्त प्रिय आहे, कारण त्याने आपला आत्मा अमृततेवर स्थिर केला आहे आणि कृष्णाला सर्वोच्च ध्येय म्हणून आश्रय दिला आहे. जेव्हा अर्जुन हे ऐकत होता तेव्हा त्याचे हृदय आश्चर्य आणि भीतीच्या भावनेने भरले होते. त्याने जगाला एका नवीन प्रकाशात कृष्णाच्या दैवी साण्याचे प्रकटीकरण म्हणून पाहिले. आणि जेव्हा कृष्णाने बोलणे संपवले तेव्हा अर्जुनाला असे वाटले की पवित्र व्यक्तीच्या स्वभावाच्या प्रकटीकरणाने त्याचे मन विस्तारले आहे. त्या क्षणी अर्जुनाला कळले की त्याला एक मौल्यवान देणगी देण्यात आली आहे. कृष्णाचे खरे रूप आणि यांचे ज्ञान त्याच्या लक्षात आले की सर्व प्राणी जन्माच्या वेळी इच्छा आणि इच्छेतून निर्माण होणाऱ्या विरुद्ध जोड्यामुळे फसवले जातात. पांडव आणि कौरवांच्या सैन्यावर सुनेई प्रकाश टाकत कुरुक्षेत्राच्या युद्धभूमीवर सूर्य मावळत होता. महान योद्धा अर्जुन आपल्या रथी आणि मार्गदर्शक कृष्णाकडून मार्गदर्शन मागत चिंतनशील अवस्थेत बसला होता. कृष्ण अर्जुन म्हणाला, मी संशयाच्या गतीत बुडून गेलो आहे. हे ब्रह्म म्हणजे काय? सर्व अस्तित्वाला आधार देणारे हे अंतिम वास्तव अध्यात्म म्हणजे काय? आपल्या आत्याचे स्वतःचे प्रकटीकरण आणि यज्ञात कोणत्याही भगवंताला अर्पण केलेल्या कृतीचे काय? कृष्णाचे डोळे शहाणपणाने चमकले आणि त्याने उत्तर दिले, ब्रह्म हा सर्वोच्च आणि अविनाशी आहे. हे अपरिवर्तनीय सार आहे जे सर्व अस्तित्वामध्ये व्याप्त आहे. अध्यात्म हे आपल्यातील स्वतःचे प्रकटीकरण आहे, प्रत्येक आत्म्यात वसलेली देवत्वाची ठिणगी आहे. आणि अर्जुन ही कृती म्हणजे केवळ शारीरिक श्रम किंवा धार्मिक यज्ञ नाही, तर एखाद्याच्या अंतिम क्षणांमध्ये माझे स्मरण जेव्हा शरीर बाजूला टाकले जाते आणि आत्मा त्याच्या उगमस्थानाकडे परत येतो. अर्जुनाचे डोळे समजूतदारपणाने रुंदावले जेव्हा कृष्ण पुढे म्हणाला, जेव्हा तू या जीवनातून निघून जाशील तेव्हा फक्त माझे स्मरण कर, माझ्यावर मन स्थिर कर आणि मी तुला मार्गदर्शक असेन. नेहमी माझा विचार कर आणि धैर्याने आणि भक्तीने युद्धात सहभागी हो, कारण परमात्म्याच्या स्मरणातूनच मुक्तता प्राप्त होते. कृष्णाचे शब्द उन्हाळ्याच्या दिवशी सौम्य वाऱ्यासारखे होते, ज्यामुळे अर्जुनाच्या शंका आणि भीती शांत झाल्या. त्याने स्पष्ट केले की स्थिर मनाने परमात्म्याचा विचार करून
आणि स्वतःच्या जीवन श्वासाला भुवयांमध्ये वळून एखादी व्यक्ती सर्वोच्च ध्येय साध्य करू शकते असं कविनाशी आहे. कृष्ण म्हणाला, सर्व इच्छांपासून मुक्त झालेल्या तपस्वींनी प्रवेश केला आहे, ज्यांनी ब्रह्मचार्यांच्या व्रताचे पालन केले आहे. हे शरीर टाकून ते सर्व दरवाजे बंद करतात, आपले मन अंतःकरणात मर्यादित ठेवतात आणि सतत ध्यानधारणेवर विसावा घेतात. ओम हा पवित्र शब्द उच्चारतात जो ब्रह्म आहे आणि माझा विचार करतात ते सर्वोच्च ध्येय गाठतात. जेव्हा अर्जुनाने कृष्णाचे शब्द ऐकले तेव्हा त्याच्यावर शांततेची भावना स्थिरावली. त्याच्या लक्षात आले की सर्वोच्च दूरवर किंवा दुर्गम नाही, तर प्रत्येक क्षणी उपस्थित आहे. जे मुक्ती इच्छितात त्यांना मार्गदर्शन करत आहेत. कृष्ण पुढे म्हणाला, ज्या उदात्त आत्म्यांनी सर्वोच्च परिपूर्णता प्राप्त केली आहे ते मला प्राप्त करतात आणि त्यांना पुनर्जन्म होत नाही. जे दोघ आणि क्षम ब्रह्मूर्तीचे निवासस्थान आहे. ब्राह्मणाच्या निवासस्थानापासून खालच्या दिशेने सर्व जगांना जन्माच्या एका फेरीतून जावे लागते, परंतु जेव्हा कोणी मला प्राप्त करतो तेव्हा पुनर्जन्म होत नाही. कृष्णाच्या शब्दांचे महत्त्व समजून घेत असताना अर्जुनाचे डोळे समजूतदारपणाने चमकले. त्याला माहीत होते की त्याला एक मौल्यवान देणगी देण्यात आली आहे, परमगा आणि त्याच्या अंतिम वास्तवाचे ज्ञान. कृष्ण हसला, त्याचे डोळे प्रेमाने चमकले. कुरुक्षेत्राच्या युद्धभूमीवर सूर्य मावळत होता. जमलेल्या योद्ध्यांवर एक उबदार नारिनी प्रकाश टाकत होता. अजूनही योद्धा म्हणून आपल्या कर्तव्याच्या वजनाशी झुंज देत भगवान कृष्णाच्या बाजूला चिंतनशील शांततेत बसला. अर्जुनाचा गोंधळ लक्षात घेऊन पवित्र देव असे शब्द बोलला जे त्यांच्या संभाषणाचा मार्ग कायमचा बदलून टाकतील. आता प्रिय अर्जुन, कृष्णाने सुरुवात केली, मी तुझ्यापुढे सर्वात रहस्यमय आणि पवित्र ज्ञान प्रकट करेन. हे शाहीवी ज्ञान आहे, अत्यंत शुद्धीकरण करणारे आणि थेट भीतीदायक. हे एक रहस्य आहे जे उघड नजरेत लपलेले आहे, जे उघड अंतःकरणाने त्याचा शोध घेणाऱ्या व्यक्तीची वाट पाहत आहे. कृष्ण जेव्हा बोलत होता तेव्हा त्याचे शब्द वाऱ्यासारखे वाहू लागले, ज्यात अर्जुनाच्या अस्तित्वाचा अर्थ भरला गेला. कृष्ण पुढे म्हणाला, हे विश्व माझ्या अप्रकट रूपाने व्यापले आहे. सर्व अस्तित्व माझ्यामध्ये वसले आहेत, तरीही मी त्यांच्यात राहत नाही. माझी देवी शक्ती पहा. कृष्णाचा आवाज उठला आणि सौम्य लहरीसारखा पडला आणि अर्जुनाला त्याच्या स्वतःच्या आत्म्याच्या खोलात ओढत गेला. कृष्णाने स्पष्ट केले की तो प्रत्येक कल्पाच्या प्रारंभी आणि शेवटी सर्व प्राण्यांची निर्मिती आणि पोषण करतो. निर्मिती आणि विनाशाचे चक्र त्याचा स्वभाव स्वतंत्र आहे, तरीही तो विश्वाच्या गरजांनुसार त्याचे नियमन करतो. तथापि त्या कृती कृष्णाने अलिप्ततेच्या संकेतासह म्हटले, जो एक असंबद्ध म्हणून बसतो त्याला बांधू नका. कृष्ण बोलत असताना अर्जुनाला त्याचे मन सूर्यप्रकाशात फुलणाऱ्या कमळासारखे विस्तारत असल्याचे जाणवले. त्याला नवीन डोळ्यांद्वारे जग पाहण्यास सुरुवात झाली. दैवी शक्तीच्या धाग्यांनी विणलेले जीवनाचे एक विशाल परस्परांशी जोडलेले जाळे. म्हणून कृष्ण पुढे म्हणाला, मी वैदिक यज्ञ आहे, मी स्मृतीमध्ये दिलेला यज्ञ आहे, मी स्वतः आहे, मी औषधी वनस्पतीमधून तयार केलेले अर्षक आहे, मी मंत्र आहे, मी यज्ञोपीत आहे, मी अग्नी आहे आणि मी अर्पण आहे. त्याचे शब्द अमृतासारखे टपकले. अर्जुनाच्या हृदयाला भक्तीने भरून गेले. मी या विश्वाचा पिता आहे, कृष्णाने घोषित केले. आई निर्मती, आजोबा, मी ओळखली जाणारी गोष्ट ज्याद्वारे सर्व काही शुद्ध केले जाते. शब्दांश ओमलिक समान आणि अजून त्याचा आवाज वैभवाच्या शिखरावर उठला, जणू अस्तित्वाचे सार घोषित करत होता. कृष्णाने प्रकट केले की जे ज्ञानाच्या 3 शाखा जाणतात, सोम रस पितात आणि बलिदानाच्या माध्यमातून त्याची पूजा करतात, ते देवांच्या प्रमुखाच्या पवित्र प्रदेशापर्यंत पोहोचतात. ते दिव्य आनंदाचा आनंद घेतात, परंतु त्यांची योग्यता संपल्यानंतर ते नश्वर जगात पुन्हा प्रवेश करतात. कृष्ण म्हणाला, अशा प्रकारे जे ती वेदांमधील सिद्धांतर स्वीकारतात आणि इच्छेच्या वस्तूंची इच्छा बाळगतात ते जात आणि येत राहतात. जसा सूर्य शिथिलाच्या खाली बुडत होता तसंच ते कुरुक्षेत्राला एक मूग ओढून उमटत होती. युद्धभूमीवर पांडव आणि कौरवांच्या सैन्यावर एक उबदार नारिनी प्रकाश टाकत सूर्य मावळत होता. पराक्रमी योद्धा आणि कुरुचा राजकुमार अर्जुन त्याच्या रथावर बसला होता. त्याचे मन येणाऱ्या युद्धाबद्दलच्या शंकाने आणि अनिश्चिततेने भरलेले होते. त्याचा सारथी कृष्ण त्याच्या बाजूला नेहमीप्रमाणे शहाणा आणि दयाळू उभा होता. ते लढाई सुरू होण्याच्या संकेताची वाट पाहत असताना कृष्ण सौम्य आणि शक्तिशाली अशा दोन्ही आवाजात बोलू लागला.
अर्जुन माझे शब्द पुन्हा एकदा ऐका. तो म्हणाला, मला तुम्हाला माझ्याबद्दल काहीतरी सांगायचे आहे, जे तुम्हाला तुमचे खरे स्वरूप आणि या जगात तुमचे स्थान समजण्यास मदत करेल. जेव्हा कृष्णाने त्याची दैवी परिपूर्णता प्रकट करण्यास सुरुवात केली, तेव्हा त्याचे डोळे एका अलौकिक प्रकाशाने चमकले. त्याने अर्जुनाला सांगितले की तो विश्वाचा सर्वोच्च देव आहे, जन्म किंवा सुरुवात नसलेला, तरीही प्रत्येक क्षणी उपस्थित आहे. त्याने स्पष्ट केले की प्राण्यांचे सर्व गुण, बुद्धिमत्ता, ज्ञान, क्षमा, सत्य आणि बरेच काही त्याच्याकडून आले आहेत. कृष्ण बोलत असताना त्यांच्या सभोवतालचे जग एकाच वेळी विस्तारत आणि संकुचित होत असल्याचे दिसत होते. अर्जुनाला कृष्णाच्या अस्तित्वाची विशालता समजून घेण्यासाठी त्याचे मन विस्तारत असल्याचे जाणवले. मी प्रत्येक अस्तित्वाच्या हृदयात बसलेला आत्मा आहे. कृष्ण म्हणाला, मी सर्व प्राण्यांची सुरुवात, मध्य आणि शेवट आहे. कृष्णाने त्याच्या अनेक रूपांची आणि गुणांची यादी केली. प्रत्येक रूप त्याच्या अमर्याद शक्तीचे आणि बुद्धीचे प्रकटीकरण होते. तो तेजस्वी शरीरांमध्ये सूर्य होता, नक्षत्रांमध्ये चंद्र होता, वेदांमध्ये सामवेद होता. तो इंद्रियांमध्ये मन होता, सजीवांमध्ये बुद्धी होता. कृष्ण बोलत असताना अर्जुनाचा गोंधळ दूर होऊ लागला. त्याने पाहिले की विश्वातील प्रत्येक गोष्ट, प्रत्येक प्राणी, प्रत्येक गोष्ट कृष्णाशी जोडलेली आहे आणि तो सर्व अस्तित्वाचा स्रोत आहे. कृष्ण म्हणाला, मी सर्व प्रकारच्या ज्ञानामध्ये सर्वोच्च आत्म्याचे ज्ञान आहे. मी वाद्यांमधील वाद आहे. कृष्णाच्या परिपूर्णतेची यादी अंतहीन वाटत होती, जो त्याच्या अमर्याद शक्तीचा आणि शहाणपणाचा पुरावा होता. तरीही जेव्हा अर्जुनाने ऐकले, तेव्हा त्याला दिसू लागले की हे केवळ गुण किंवा रूपांची यादी करण्याबद्दल नाही, हे कृष्णाच्या अस्तित्वाचे सार समजून घेण्याबद्दल होते, की तो अंतिम वास्तव सर्व अस्तित्वाचा स्रोत होता. जसा सूर्य शिडिल्याच्या खाली उतरला, युद्धभूमीला कलक्या अंधाराच्या प्रकाशात ढकलत कृष्णाने त्याचे पठण संपवले. अर्जुन एका क्षणासाठी शांत बसला. त्याने ऐकलेल्या गोष्टींच्या परिणामाने त्याचे मन हलत होते. मग स्पष्टता आणि उद्देशाच्या नवीन भावनेने तो कृष्णाकडे वळला आणि त्याने विचारले, कृष्ण, मी तुझ्यावर ध्यान कसे करू? मी तुला खरोखर कसे ओळखू शकतो? कृष्ण हसला. त्याचे डोळे प्रेम आणि करुणेने चमकले. अर्जुन, तो म्हणाला, तू मला नेहमीच ओळखतोस. तू युद्धभूमीवर सूर्य मावत होता आणि जमलेल्या योद्ध्यांवर सोनेरी चमक दाखवत होता. पांडूचा मुलगा अर्जुन त्याच्या रथी आणि मित्र कृष्णासमोर उभा होता. त्याचे डोळे भय आणि भीतीच्या मिश्रणाने भरलेले होते. कृष्ण अर्जुन त्याच्या आवाजात कुजबुजत म्हणाला, मी सृष्टी आणि प्राण्यांच्या विठूनाविषयीचे तुमचे शब्द ऐकले आहेत. हे गूढ शक्तीच्या देवा, तुझ्यामध्ये असलेली महानता मी पाहिले आहे. तू जे बोलला ते खरे आहे आणि मी आश्चर्याने भरून गेलो आहे. कृष्ण हसला. त्याचे डोळे क्षीण होत चाललेल्या प्रकाशात कमळाच्या पाकळ्यांसारखे चमकले. पहा अर्जुन, तो म्हणाला, माझी शेकाऊ आणि हजारो रुपये दैवीरन आणि आकारात वैविध्यपूर्ण पहा. आदित्य, वासु, रुद्र, अश्विन आणि मरुत कृष्ण बोलत असताना अर्जुनाच्या डोळ्यांसमोर त्याचे स्वरूप बदलू लागले. त्याने पाहिले की कृष्णाच्या शरीरात मोबाईल आणि आचल वसूंचे संपूर्ण विश्व एकत्र जमले आहे. कवा एका अलौकिक ऊर्जेने भरलेली होती, जणू काही वास्तव प्रकट होत आहे. कृष्णाच्या रूपातील चमत्कार पाहून अर्जुनाचे मन थरथर कापत होते. मला सर्व देव आणि सर्व विविध प्राणी पाहत आहेत. तो आश्चर्याने म्हणाला, मला ब्रह्म त्याच्या कमळाच्या आसनावर बसलेला दिसतो आणि सर्व वंशी आणि आकाशीय सापही दिसत आहेत. तो पुढे म्हणाला, आणि मी तुला पाहतो. हे अनंत रूपांच्या स्वामी अग्री बाहू, पोटतोंड आणि डोळे असलेल्या कृष्णाचे रूप विस्तार गेले. संपूर्ण क्षितिज भरून गेले. अर्जुनाने ते जग आपल्या समोर थरथर पाहिले, जणू अस्तित्वाचा पायाच हादरला होता. वृद्ध, आदित्य, वासू आणि इतर खगोलीय प्राणी आश्चर्याने कृष्णाकडे पाहत होते. त्यांचे आवाज स्तुती करत होते. दर्शन त्याच्या चमत्कारावर पोहोचतात अर्जुनाला त्याचे हृदय भीतीपोटी धावत असल्याचे जाणवले. त्याने स्वतःला आणि युद्धभूमीवरील सर्व योद्ध्यांना कृष्णाच्या तोंडात प्रवेश करताना पाहिले, जे युगाच्या शेवटी सर्व नष्ट करणाऱ्या अग्नीसारखे जळत होते. पडलेल्या लोकांच्या ओरडण्याने हवा भरून गेली होती, जणू ते मृत्यूच्या जबड्यांनी गेले आहेत. कृष्ण पुन्हा बोलला. त्याचा आवाज शांत आणि सौम्य होता. मी मृत्यू आहे, जगाचा नाश करणारा. तो म्हणाला, मी आता माणसांच्या भविष्याला ठार मारण्यात गुंतलो आहे. तुझ्याशिवाय वेगवेगळ्या विभागांमध्ये उभे असलेले हे सर्व योद्धे नाहीसे होतील. अजून कृष्णाच्या पराक्रमी रूपासमोर थरथरत होता. त्याचे हृदय भीती आणि श्रद्धेच्या मिश्रणाने भरले होते. त्याला माहित होते की तो केवळ कृष्णाच्या इच्छेचे एक साधन आहे.
वैश्विक नीतीच्या भूमिकेतील एक पेदाळे कृष्ण अर्जुन त्याच्या आवाजात कुजबुज करत म्हणाला, मी फक्त एक विनम्र योद्धा आहे. भगवद्गीतेची पवित्र शिकवण अर्जुनासमोर अर्थाने समुद्रक असलेल्या चित्रपटासारखी उघड झाली. जसजसे संभाषण चालू होते तसंच भगवान कृष्णाने अस्तित्वाची रहस्य उघड केली आणि आपल्या प्रिय शिष्याला पण सत्याकडे मार्गदर्शन केले. अर्जुन, तुम्ही वसलेले हे शरीर क्षेत्र म्हणून ओळखले जाते. भगवान कृष्णाने सुरुवात केली आणि त्याला ते समजते. त्याला क्षेत्रजन म्हणतात. त्याचे शब्द शहाणपणाने भरलेले होते. अर्जुनाच्या अंतःकरणात आश्चर्याने भरलेले होते. परमपुरुष पुढे म्हणाले, मी क्षेत्रांचे मूर्त स्वरूप आहे आणि या सत्याचे ज्ञान मी खरे ज्ञान मानतो. जेव्हा ते एका झाडाच्या सावलीत एकत्र बसले तेव्हा भगवान कृष्णाने विशाल आणि गुंतागुंतीच्या विश्वाचे चित्र रंगवायला सुरुवात केली. त्याने पृथ्वी, पाणी, अग्नी, हवा आणि आकाश या 5 महान घटकांबद्दल तसेच अहंकार, बुद्धी आणि प्रकृती म्हणून ओळखली जाणारी अप्रकट शक्ती याबद्दल सांगितले. मन आणि 5 इंद्रियासह 10 इंद्रिये या भव्य चित्रकलेचा भाग होत्या. पण क्षेत्राचे खरे स्वरूप काय आहे? अर्जुनाने त्याच्या कुतूहलाने विचारले. भगवान कृष्ण हसला. हा या सर्व घटकांचा संग्रह आहे जो अहंकार, आरंभ, दुखापत, क्षमा आणि भक्ती या गुणांनी बदललेला आहे. तो थांबला आणि अर्जुनाला त्याच्या शब्दांची चकोरता आत्मसात करू दिला. ज्ञान भगवान कृष्णाने घोषित केले. अहंकाराचा अभाव, जन्म, मृत्यू, अधोक्ती आणि रोगाची धुक आणि दुष्टतेची धारणा हे असतीपासून स्वातंत्र्य, संसारी इच्छांपासून अजितता आणि माझ्या प्रती अखंड भक्ती आहे. सत्याचा शोध घेणाऱ्या व्यक्तीमध्ये फरक करणाऱ्या गुणांबद्दल बोलताना पण सत्याचे डोळे तीव्रतेने चमकले. आणि ज्ञानाच्या उद्देशाचे काय? अर्जुनाने समृद्धपणाची उत्कट इच्छा बाळगत विचारले. भगवान कृष्णाच्या आवाजात श्रद्धेचा सूर होता. अस्तित्व आणि अस्तित्वाच्या पलीकडे सर्व बाजूंनी हात आणि पाय, डोळे, डोकी आणि सर्वत्र छेद असलेला तो सर्वोच्च ब्रह्म आहे. तो सर्व काही व्यापतो तरी एकाच वेळी दूरवर आणि जवळ राहतो. अर्जुनाने जेव्हा विस्मयाने ऐकले तेव्हा भगवान कृष्णाने प्रकट केले की ज्ञानाचा हा उद्देश सर्व प्राण्यांचा पालन करता सर्वांचा कौशल्य आणि निर्माता आहे. ते ज्ञानाचा आहे. तो म्हणाला, ज्ञानाचा शेवट सर्वांच्या अंतःकरणात बसलेला आहे. पण सत्याचे शब्द ही आठवण करून देणारे होते की अंतिम सत्य प्रत्येक अस्तित्वामध्ये आहे. भगवान कृष्णाने अर्जुनाला निसर्ग आणि आत्म्याच्या क्षेत्रात मार्गदर्शन करताना संभाषण चालू ठेवले. त्याने स्पष्ट केले की आत्मा विसर्गात राहतो, त्यातून निर्माण झालेल्या गुणांचा आनंद घेतो. चांगल्या किंवा वाईट गर्भाशयात त्याच्या जन्माचे कारण गुणांशी असलेला संबंध आहे असे तो म्हणाला. त्याचे शब्द अर्जुनाच्या अंतःकरणात करुणेची भावना उलवतात. ते एकत्र बसले असताना त्यांच्या संभाषणाच्या उदारपणाचा आनंद घेत भगवान कृष्ण परम देवाबद्दल बोलले. अर्जुनाच्या पवित्र उपस्थितीत प्रभूने त्याला विश्वाचे रहस्य उघड की प्रभूने घोषित केले की तो अर्जुनाला सर्वोच्च विज्ञान देईल, जे सर्वोच्च ज्ञानदर्शी आणि दृश्यांनी प्राप्त केले होते, ज्यांनी त्यांच्या भौतिक शरीराच्या मर्यादा ओलांडल्या होत्या. अजून लक्षपूर्वक ऐका. भगवान म्हणाले, कारण मी तुम्हाला सृष्टीचे स्वरूप आणि विश्वाची रहस्य समजावून सांगेन. ब्रह्मा, पराक्रमी निर्माता, माझ्यासाठी एक गर्भाशय आहे जिथे मी सर्व प्राण्यांना जन्म देणारा जीवजंतू ठेवतो. प्रत्येक गर्भाशयात जी काही रूपे जन्माला येतात, ब्रह्मा त्यांचे पराक्रमी गर्भाशय आहे. आणि मी बी, विभाजक, सर आहे, चांगुलपणा, उत्कटता आणि अंधार हे 3 भूल शरीरातील मूर्त आत्म्याला कसे बांधतात हे प्रभूने नंतर स्पष्ट केले. चांगुलपणा त्याच्या निर्मळ सुवास आत्म्याला आनंद आणि ज्ञान आणतो. इच्छा आणि आसक्तीपासून जन्मलेली उत्कटता कार्य आणि क्रियाकलापांद्वारे आत्म्याला बांधते. अज्ञान आणि गोंधळापासून जन्मलेला अंधार ज्ञान जातो आणि तुटी आळस आणि झोपेकडे नेतो. भगवान म्हणाले, हे 3 गुण जगावर राज्य करतात आणि ते एकमेकांशी जोडलेले आहेत. जेव्हा चांगुलपणाचा प्रवाह असो तेव्हा उत्कटतेने दडपले जाते आणि अंधार राहतो. जेव्हा उत्कटतेने वर्चस्व राखले जाते तेव्हा चांगुलपणा आणि अंधार दडपला जातो. आणि जेव्हा अंधार राज्य करतो तेव्हा उत्कटता आणि चांगुलपणा कण होतो. त्या व्यक्तीने या 3 गुणांच्या पलीकडे गेले आहे. त्याच्या वैशिष्ट्यांचे भगवानांनी नंतर वर्णन केले. अशा व्यक्तीवर प्रकाश, क्रियाकलाप किंवा भ्रमाचा प्रभाव पडत नाही. मग ते उपस्थित असोत किंवा अनुपस्थित असोत, ते शांत आणि स्थिर राहतात. असा विचार करतात की हे गुण स्वतःच आहे जे त्यांच्या संबंधित कार्यामध्ये गुंतलेले आहेत. परमेश्वर म्हणाला, अशी व्यक्ती स्वावलंबी, समविचारी
आणि सांसारिक इच्छांपासून अलिप्त असते. त्यांना मातीचा ढीग दगड आणि सोने तितकेच मौल्यवान वाटतात. ते मित्र आणि शत्रूला सारखेच मानतात आणि सर्व कष्टांचा त्याग करतात. हा तो आहे ज्याने गुणांवर मात केली आहे. त्यानंतर प्रभूने अर्जुनाला सांगितले की तो स्वतः ब्रह्मदेवाचा वास, अमरत्व, अविनाशीपणा, शाश्वत धर्मनिष्ठा आणि अखंड आनंद आहे. जो माझ्या अनन्य भक्तीने पूजा करतो, भगवान म्हणाले, या गुणांच्या पलीकडे जाऊन तो माझ्या स्वभाव प्रवेशासाठी योग्य ठरतो. भगवान बोलत असताना अर्जुनाने लक्षपूर्वक ऐकले. त्याचे हृदय भगवानाने त्याला प्रकट केलेल्या विश्वाच्या रहस्याबद्दल आश्चर्य आणि भीतीने भरले. कुरुक्षेत्राच्या युद्धभूमीच्या विशाल विस्तारावर सूर्य मावळत होता. धर्माचा राजकुमार अर्जुन चिंतनशील अवस्थेत बसला होता. त्याचे मन त्याच्या नातेवाईकांविरुद्धच्या आगामी युद्धामुळे अस्वस्थ झाले होते. जेव्हा तो त्याच्या पुढे असलेल्या नशिबाचा विचार करत होता, तेव्हा त्याचा सारथी आणि मित्र भगवान कृष्ण विश्वाची रहस्य उघड करू लागला. अर्जुन भगवान कृष्ण म्हणाले, अश्वत्थ वृक्ष हे शाश्वत शहाणपणाचे प्रतीक आहे. त्याची मुळे वरच्या दिशेने दैवी दिशेने पसरलेली आहेत, तर त्याच्या फांद्या मांजराच्या जरात खाली पोहोचता वेदांचे पवित्र ध्वनी चंदने वाऱ्यामध्ये झपाटलेल्या पानांसारखे आहेत, जे विश्वाची रहस्य शोधणाऱ्यांपर्यंत पोहोचवतात. भगवान कृष्ण बोलत असताना अर्जुनाचे डोळे आश्चर्याने रुंदावत गेले. त्याला नेहमीच माहीत होते की त्याचा सारथी केवळ नश्वर माणसांपेक्षा अधिक आहे, परंतु त्याने कधी कल्पना केली नव्हती की तो दैवी पात्र आहे. पण हे कृष्ण या झाडाला कोणी कसे ओळखू शकेल? अर्जुनाने आश्चर्याने भरलेले त्याच्या आवाजात विचारले. ओ माझ्या मित्रा, भगवान कृष्णाने उत्तर दिले, एखाद्याने आसक्ती आणि भ्रमाचे बंध तोडले पाहिजेत. विश्वाचे स्वरूप आणि वैयक्तिक आत्मा आणि सर्वोच्च आत्मा यांच्यातील संबंध समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. ते बोलत असताना वरच्या रात्रीच्या आकाशात तारे चमकू लागले. भगवान श्रीकृष्णाच्या शब्दांनी अर्जुनाभोवती जादूची जादू फिरवली, ज्यामुळे तो विश्वाच्या रहस्यांमध्ये अधिक खोलवर शिरला. सूर्य, चंद्र आणि अग्नी हे केवळ माझ्या वैभवाचे प्रतिबिंब आहेत. भगवान कृष्ण पुढे म्हणाले, मी सर्व प्राण्यांना माझ्या शक्तीने धरून ठेवतो. माझ्या प्राणशक्तीने त्यांचे पोषण करतो. मी प्रत्येक अंतःकरणात राहतो. जे मला जाणून घेऊ इच्छितात त्यांना मार्गदर्शन करतो. आपल्या रथीचे शब्द ऐकून अर्जुनाचे मन भारावून गेले. त्याला असे वाटले की तो स्वतःला सांसारिक क्षेत्राच्या पलीकडे घेऊन जात आहे, जिथे स्वतःमधील आणि विश्वातील भेद नाहीसे होत आहेत. आणि जगात अस्तित्वात असलेल्या दोन घटकांपैकी काय? अर्जुनाने विचारले. त्याची उत्सुकता वाढली. हो माझ्या मित्रा, भगवान कृष्णाने उत्तर दिले, खरोखर दोन आहेत, परिवर्तनशील आणि अपरिवर्तनीय. परिवर्तनशील सर्व प्राणी आहेत, बदल आणि क्षय होण्याच्या अधीन आहेत, परंतु मी सर्वोच्च व्यक्ती परमात्मा आहे, जो तिन्ही विश्वामध्ये पसरलेला आहे. माझ्या उपस्थितीने त्यांना टिकून ठेवतो. भगवान कृष्ण बोलत असताना रात्रीची हवा एका अलौकिक ऊर्जेसह कंपित होत होती. अर्जुनाला स्वतःला दैवी शक्तीच्या जवळ आणत असल्याचे जाणवले. त्याचे हृदय विश्वाच्या तालासर वेळेनुसार धडधडत होते. आणि या सर्वोच्च व्यक्तीचे स्वरूप काय आहे? अर्जुनाने त्याच्या आवाजाने अगदी गुजगुज करत विचारले. पुरुषोत्तम सर्वोच्च व्यक्ती आहे. त्याचे डोळे आतील प्रकाशाने चमकले. भगवान कृष्णाने उत्तर दिले, जो मला या सर्वोच्च व्यक्ती म्हणून ओळखतो तो फसवला जाणार नाही. त्याला सर्व काही कळेल. हे भरत तो माझी उपासना करील. कुरुक्षेत्राच्या युद्धभूमीच्या विशाल विस्तारावर सूर्य मावळत होता आणि जमलेल्या योद्ध्यांवर सोनेरी प्रकाश टाकत होता. राजकुमार अर्जुनाच्या बाजूला रथावर बसलेल्या भगवान कृष्णाने सौम्य पण गहन स्वरात बोलल्यास सुरुवात केली. भरत ते म्हणाले, आध्यात्मिक वाढ आणि आत्मसाक्षात्कार यांचा मार्ग प्रत्येकासाठी नाही. या जगात दोन प्रकारचे प्राणी आहेत, जे देवासारखी संपत्ती घेऊन जन्माला येतात आणि जे आसुरी संपत्ती घेऊन जन्माला येतात. देवासारखे लोक निर्भयता, हृदयाची शुद्धता, ज्ञान आणि योग, ध्यानधारणेची चिकाटी यासारखे गुण बाळगतात. ते राग आणि अहंकारापासून मुक्त, सत्य, करुणा आणि क्षमाशील जीवन जगतात. कृष्णाचे शब्द आशेच्या आस्वादनासारखे हवेत तरंगले. पण हे पित्याचे पुत्र, तो पुढे म्हणाला, असेही काही लोक आहेत जे आसुरी संपत्ती घेऊन जन्माला आले आहेत. या व्यक्ती ढोंगीपणा, अभिमान, अहंकार, क्रोध, अशिष्टता आणि अज्ञानाने ग्रासले आहेत. त्यांचा कसा विश्वास आहे की विश्व, सत्य आणि मार्गदर्शक तत्वशून्य आहे आणि सर्व काही वासना आणि इच्छेचे उत्पादन आहे. कृष्ण बोलत असताना त्याचे डोळे अज्ञानाच्या पडद्यातून छेदत असल्याचे दिसत होते, ज्याने आसुरी मनाच्या व्यक्तींना झाकले होते. ते अतृप्त इच्छांनी प्रेरित आहेत, ढोंगीपणा, अहंकार आणि मूर्खपणामुळे प्रेरित आहेत. तो म्हणाला, त्यांचे विचार अमर्याद आहेत, केवळ मृत्यूनेच मर्यादित आहेत. त्यांचा असा विश्वास आहे की
त्यांच्या इच्छांचा आनंद हा सर्वोच्च शेवट आहे आणि त्यांना संपत्ती, शक्ती आणि दर्जाची सर्वात जास्त इच्छा आहे. कृष्णाच्या शब्दांनी वासना, क्रोध आणि लोभ यांच्या चक्रात अडकलेल्या आसुरी मनाच्या व्यक्तींचे एक स्पष्ट चित्र रेखाटले. ते म्हणाले, ते आशेच्या 100 वेळांनी बांधले गेले आहेत. ते म्हणाले, वासना आणि रागाची व्यसनी ते आज, उद्या आणि सदा सर्व काळ संपत्तीची इच्छा बाळगतात. ते खोट्या कल्पनांनी स्वतःला फसवतात, अपवित्र पद्धतीमध्ये गुंतलेले असतात, जे त्यांना आणखी अंधारात नेतात. जसा सूर्य शिथिलाच्या खाली बुडाला आणि रणभूमीला गाढ गुरुई रणमत गेला, तसंच ते कृष्णाच्या शब्दांनी तातडीची भावना घेतली. हे कुंतीपुत्र, तो म्हणाला, या आसुरी मनाच्या व्यक्ती स्वतःचा आणि इतरांचा नाश करण्यासाठी जन्माला आले आहेत. ते स्वतःच्या आणि इतरांच्या शरीरात माझा द्वेष करतात आणि मी त्यांना सतत आसुरी गर्भाशयात फेकतो. कृष्णाचे शब्द हवेमध्ये एक चेतावणी म्हणून लटकत होते. अजून आणि ज्याने ऐकले त्या सर्वांना नकाचा त्रिवेद मार्ग सोडून देण्याचे आवाहन होते. वासना, क्रोध आणि लोभ अंधाराच्या या 3 द्वारांपासून मुक्त होऊन तो म्हणाला, एक माणूस स्वतःचे कल्याण करतो आणि त्याच्या सर्वोच्च ध्येयाची दुरुस्ती करतो. युद्धभूमीवर सूर्य मावळत होता. अर्जुनाच्या चिंताग्रस्त चेहऱ्यावर एक उबदार नाहिरी प्रकाश पडत होता. तो त्याचा साथी आणि मित्र कृष्णासमोर उभा होता, जो श्रद्धा आणि भक्तीचे स्वरूप जाणून घेण्यासाठी मार्गदर्शन मागत होता. कृष्ण अर्जुनाने विचारले, जे धर्मग्रंथांचे नियम सोडून देतात तरीही विश्वासाने यज्ञ करतात, त्यांची स्थिती काय आहे? कृष्णाचे डोळे चमकले जेव्हा त्याने श्रद्धेची गुंतागुंत स्पष्ट करण्यास सुरुवात केली. मूर्त प्राण्यांची श्रद्धा 3 प्रकारची आहे, चांगली, उत्कट किंवा गडद. कृष्णाच्या शब्दांनी अर्जुनाच्या मनात एक स्पष्ट चित्र रेखाटले. देवांची पूजा करणारे लोक कर्तव्य आणि नैतिकतेच्या भावनेने मार्गदर्शित केलेल्या त्यांच्या कृती त्याला दिसल्या. ते चांगुलपणाचे मूर्त स्वरूप होते. त्यांचा विश्वास अंधारात दीपस्तंभासारखा चमकत होता. पण कृष्णाच्या वर्णनातून असेही दिसून आले की जे उत्कटतेने ग्रासले गेले होते, त्यांची अंतःकरणे इच्छा आणि आसक्तीने धावू लागली होती. या व्यक्ती यक्ष आणि राक्षसांची पूजा करत असत, जे त्यांच्या भावनांना पोचत असत. अर्जुन स्वतःच्या आतल्या अशा अंधाराचा विचार करून थरथरत असे. कृष्णाने श्रद्धेचे रहस्य उघड करणे सुरू ठेवले. काही लोक तीव्र तपश्चर्या कशी करतात हे समजावून सांगितले. केवळ अभिमानाने, ढोंगीपणामुळे ते शोषले गेले. या व्यक्तींनी त्यांच्या शरीर आणि मनाचा छळ केला. आंतरिक शांती जोपासण्याऐवजी स्वतःला नष्ट करण्याचा प्रयत्न केला. ते बोलत असताना कृष्णाने 3 प्रकारचे अन्न प्रकट केले, जे एखाद्या व्यक्तीचा स्वभाव प्रतिबिंबित करतात. पौष्टिक आणि चवदार, कडू आणि आंबट किंवा थंड आणि दुर्गंधीयुक्त. अर्जुनाच्या लक्षात आले की त्याच्या स्वतःच्या निवडीवर त्याच्या श्रद्धेचा प्रभाव आहे. ज्याप्रमाणे इतरांच्या कृतींना त्यांच्या कृती आकार देतात. त्यानंतर कृष्णाने विविध प्रकारचे त्याग, तपश्चर्या आणि भेटवस्तूंचे वर्णन केले. त्याने एक स्पष्ट केले की खरी भक्ती कशा प्रकारे कर्तव्याच्या भावनेतून बक्षिसाची किंवा मान्यतेची अपेक्षा न करता जन्माला येते. ज्यांनी विश्वासाने अशी कृत्ये केली ते चांगुलपणाच्या गुणवत्तेचे असल्याचे म्हटले जाते. पण कृष्ण त्यांच्या कृतींद्वारे आदर आणि सन्मानाच्या शोधात ढोंगीपणाचे आचरण करणाऱ्यांबद्दलही बोलला. या व्यक्ती आध्यात्मिक वाढीच्या खऱ्या इच्छेपेक्षा उत्कटतेने प्रेरित होत्या. अर्जुनाला दुःखाची वेदना जाणवली, कारण त्याने ओळखले की त्याचे स्वतःचे काही मित्र आणि कुटुंब देखील या चक्रात अडकले असेल. त्यानंतर कृष्णाचे शब्द ब्रह्माच्या OMTAT आणि SAT या 3 पदनामांकडे वळले. या अक्षरांमध्ये व्यक्तींना त्यांच्या आध्यात्मिक प्रवासात मार्गदर्शन करण्याची शक्ती कशी आहे हे त्यांनी स्पष्ट केले. OM उच्चारून एखाद्याने स्वतःला दैवितेशी जुळवून घेण्याचा एक नवीन प्रयत्न सुरू केला. जन्म आणि मृत्यूच्या चक्रातून मुक्ती शोधणाऱ्यासाठी ATचा वापर केला गेला. तर SAT अस्तित्व आणि चांगुलपणाचे प्रतिनिधित्व करते. सहसा सुरक्षिततेच्या खाली बुडाला. अर्जुनाला त्याचे मन विस्तारत असल्याचे जाणवले. त्याची समजूत अधिक खोल होत गेली. त्याला जाणवले की खरी भक्ती ही बाह्य पृथ्वीविषयी नाही, तर एखाद्याच्या आंतरिक स्वभावाचे प्रतिबिंब आहे. कृष्णाच्या शब्दांनी पुढील मार्ग प्रकाशित केला होता, ज्यामुळे त्याला दैवी संबंधाच्या सखोल दिशेने मार्गदर्शन केले होते. युद्धभूमीवर सूर्य मावळत होता. थकलेल्या योद्ध्यांवर एक उबदार नारिंगी प्रकाश टाकत होता. पांडवांचा राजकुमार अजून आपल्या रथावर बसला होता. विचारक हवला होता. त्याचे प्रिय गुरु भगवान कृष्ण यांनी शिकवल्याप्रमाणे त्या आणि परित्यागाचे स्वरूप
समजून घेण्यासाठी तो धडपडत होता. कृष्ण कुतूहल आणि संशयाच्या मिश्रणाने भरलेला त्याचा आवाज अजून म्हणाला, मला त्यागाबद्दल अधिक जाणून घ्यायचे आहे. ते नेमके काय आहे आणि त्यांच्या कृतींच्या फळाबद्दलची आसक्ती कशी सोडून दिली जाते. दरवान कृष्ण हसला. त्याचे डोळे शहाणपणाने चमकले. अहो माझ्या प्रिय अर्जुन, त्याने सुरुवात केली. त्याग म्हणजे केवळ स्वतःच्या इच्छा सोडणे किंवा स्वतःची कर्तव्ये सोडून देणे नाही. ही मनाची स्थिती आहे. जगात राहण्याची एक पद्धत आहे. विद्वान त्याला वैराग्य म्हणतात. इच्छेने कृतीत नाकाने अर्जुन पुढे झुकला. त्याचे डोळे कृष्णाच्या चेहऱ्यावर खेळले. आणि परित्यागाचे काय, हे त्यागापेक्षा वेगळे आहे का? कृष्णाने मान डोलावली. होय, माझ्या मुला, त्याग म्हणजे केवळ आपल्या इच्छा किंवा आसक्तीचा त्याग करणे नव्हे, तर अहंकार आणि आत्ममहत्वाची भावना देखील सोडून देणे. त्यागाचे 3 प्रकार आहेत. अर्जुन, आपल्या कृतींच्या फळाचा त्याग करणे, अहंकार आणि आत्ममहत्वाची भावना सोडून देणे आणि चांगल्या आणि वाईट संकल्पनेचा त्याग करणे. कृष्ण बोलत असताना त्याच्या शब्दांनी गुंतागुंतीची आणि सुंदर अशा दोन्ही प्रकारच्या अर्थाची चित्रफित विणली. त्याने स्पष्ट केले की काही ज्ञानी माणसांचा असा विश्वास होता की काम स्वतःच वाईट म्हणून सोडून दिले पाहिले तर इतरांनी ते जीवनाचा एक आवश्यक भाग म्हणून पाहिले. परंतु कृष्णाचे स्वतःचे मत स्पष्ट होते. त्याग भेटूसूर आणि तपश्चर्याची कामे ही ज्ञानी लोकांची शुद्धीकरण आहेत. तो म्हणाला, परंतु ही कामे देखील आसक्ती आणि फळे सोडून केली पाहिजेत. अजून लक्षपूर्वक ऐकत होता. त्याचे मन प्रश्न आणि शंकांनी धावत होते. त्याला माहित होते की त्याला त्याग आणि परित्यागाची ही संकल्पना समजून घ्यायची आहे, परंतु कुठून सुरुवात करायची याची त्याला खात्री नव्हती. कृष्ण शिकवत राहिला आणि सर्व कृतींच्या पूर्णतेची 5 कारणे स्पष्ट करत राहिला. आधारकारक, अवयव, प्रयत्न आणि देवता. 5व्या रूपात कृष्ण म्हणाला, मनुष्य जे काही कार्य करतो ते 5 त्याची कारणे आहेत. सूर्य क्षितिजाच्या खाली मुडत असताना, युद्धभूमीला मून प्रकाशा ढकलत असताना अर्जुनाला त्याच्या मनाचा विस्तार होत असल्याचे जाणवले. त्याने पाहिले की सर्व क्रिया कशा एकमेकांशी जोडलेल्या आहेत, त्या कशा प्रकारे घडत अवयव आणि देवतांचा समावेश असलेल्या घटकांच्या गुंतागुंतीच्या जाळ्यामुळे झाले आहेत. कृष्णाच्या शब्दांनी अशा जगाचे चित्र रेखाटले आहे जिथे सर्व काही एकमेकांशी गुंफलेले आहे, जिथे प्रत्येक कृतीचे परिणाम तलावातील लाटांसारखे उसळले आहेत. आणि या सर्वांच्या केंद्रस्थानी एक व्यक्ती होती जी भव्यतेमध्ये आपले स्थान समजून घेण्यासाठी धडपडत होती. युद्धभूमीवर सूर्य मावळत होता आणि दोन्ही सैन्यांवर सोनेरी चमक येत होती. पांडव आणि त्यांचे सहकारी कौरवांना सामोरे जाण्याच्या तयारीत असताना हवा तलावाने उजळली होती. धृतराष्ट्राचा साथी संजय हा दृश्य उलगडताना दूरवरून पाहत होता. अजून या पराक्रमी योद्ध्याने जेव्हा आपले गांधी व धनुष्य आणि बाण उचलले तेव्हा पांडव सैन्याकडून प्रचंड आरडाओरडा झाला. शंखनाद, ढोल वाजवणे आणि गायीच्या शिंगांच्या आवाजाने हवा भरून गेली, ज्यामुळे मोठा गदारोळ झाला. गंधर्व, पितरी, सिद्ध आणि चरण हे देव दोन्ही सैन्यांमधील संघर्ष पाहण्यासाठी उत्सुक होऊन युद्धभूमीवर उतरले. युधिष्ठिर न्यायी राजा त्याच्या रथातून बाहेर पडला. मेरचा झगा फेकला गेला आणि आपल्या भावासह कौरव सैन्याकडे निघाला. त्याची नजर युद्धासाठी तयार असलेल्या भीष्म या नातूवर खिळली होती. पांडवांचा युद्धाचा आढाओढा संपुष्टात आला होता. त्याच्या जागी दोन्ही सैन्याने युधिष्ठिराकडे येत असताना एक भयानक शांतता पसरली होती. जेव्हा तो भीष्मकडे पोहोचला तेव्हा युधिष्ठिराने आदराने आपले पाय धरले आणि त्याच्या बाजूने लढण्याची परवानगी मागितली. तरुण राजाच्या धैर्याने प्रभावित होऊन भीष्माने त्याला आशीर्वाद दिला आणि शहाणपणाचे शब्द दिले की माणूस हा संपत्तीचा गुलाम असतो, परंतु संपत्ती हा कोणाचा गुलाम नसतो. त्याने उघड केले की तो कौरवांच्या संपत्तीने बांधलेला असतो आणि त्यांच्यासाठी लढेल. युधिष्ठिराने पुन्हा एकदा भीष्माला अभिवादन केले आणि त्याचे शब्द त्याच्या डोक्याच्या धनुष्याने स्वीकारले. त्यानंतर आपल्या भावासह तो द्रोणाच्या रथाच्या दिशेने निघाला. त्यांच्या शत्रूंना पाप न करता कसे पराभूत करावे याबद्दल मार्गदर्शन मागत अजय योद्धा द्रोण देखील कौरवांच्या संपत्तीने बांधला गेला होता आणि त्यांच्यासाठी लढणार होता. युधिष्ठिर जेव्हा द्रोणाच्या जवळ पोहोचला तेव्हा राजाने त्याला विचारले की तो पाप न करता कसे लढू शकतो आणि परवानगी घेऊन तो आपल्या शत्रूचा कसा पराभव करू शकतो. युधिष्ठिराने दिलेल्या आदराने संतुष्ट झालेल्या द्रोणाने त्याला आशीर्वाद दिला आणि शहाणपणाचे शब्द दिले. माणूस हा संपत्तीचा गुलाम असतो, परंतु संपत्ती हा कोणाचा गुलाम नसतो. त्याने ही उघड केले की
तो कौरवांच्या संपत्तीने बांधलेला असतो आणि त्यांच्यासाठी लढेला ज्याचा पायाच हादरवणाऱ्या युद्धासाठी हे दृश्य तयार करण्यात आले होते. युधिष्ठिराला त्याच्या नीतीला सामोरे जाण्यासाठी मंच तयार करण्यात आला होता. भीष्म आणि द्रोण त्याचे मार्गदर्शक होते. परिणाम निश्चित होता, परंतु एक गोष्ट स्पष्ट होती, चांगल्या आणि वाईट यांच्यातील या महाकाव्याच्या संघर्षात कोण विजयी होईल हे केवळ वेळ सांगेल. शेवटी कुरु आणि पांडवांसाठी घटनेचा दिवस आला होता. युद्धभूमीवर दोन्ही सैन्य समोरासमोर आले. त्यांच्या तुकड्या भरतीच्या दृश्यात सज्ज झाल्या. कुरुचा राजा धृतराष्ट्र आपल्या सल्लागार संजयकडे वळला आणि त्याने विचारले, आधी कोणी हल्ला केला, आमच्या बाजूने की शत्रूच्या बाजूने? संजयने उलगडणाऱ्या नाटकावर नजर ठेवून त्या दिवशीच्या घटनांचे वर्णन करायला सुरुवात केली. ते बोलत असताना ते दृश्य त्याच्या शब्दात जिवंत झाले. धृतराष्ट्राचा मुलगा दुःशासन याने त्यांचा पूज्य ज्येष्ठ योद्धा भीष्म याच्यासह कुरुच्या आक्रमणाचे नेतृत्व केले. भीमसेनाला डोक्यावर घेऊन पांडव भीष्माशी घडण्यासाठी तीव्र निर्धाराने पुढे सरसावली. युद्धाच्या कर्कश आवाजाने हवा भरून गेली होती. शंखांची गरजला, ढोलांची थाप आणि झांजारांची टक्कर हत्ती रणशील फुंकत होते. तर दोन्ही सैन्यांमध्ये चकमक होत असताना घोडे दष्टीने वेढले जात होते. वाऱ्याने डोलावलेल्या जंगलासारखी पृथ्वी त्यांच्या पायांखाली हालत होती. गोंधळाच्या या झंझावातार भीमसेनाची प्रचंड गर्जना कर्कश आवाजावरून वर आली. त्याचा गर्जनाचा आवाज धरांच्या गडगडाटासारखा होता, ज्यामुळे धृतराष्ट्राच्या मुलांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आणि ते त्यांच्या ढालांच्या मागे डळमळीत झाले. पांडव बंधू नकुल, सहदेव, धृष्टद्युम्न आणि द्रौपदीचे 5 पुत्र स्वर्गाच्या काट्यांप्रमाणे शत्रुचरांना फाडून पुढे सरसावले नाही. जोरात सुरू असताना योद्ध्यांचे धनुष्य एक प्राणघातक राग गात होते. बाल हवेत उडत होते. त्यांच्या टोकांवर सापांनी कातडी उडवल्याप्रमाणे चमक दिसत होती. पोलादावरील पोलादाची टक्कर संपूर्ण भूप्रदेशात प्रतिध्वनित होत होती. तर रथ संपूर्ण मैदानावर गडगडत होते. लढवय्यांनी उठवलेल्या धुळाने सूर्य झाकून टाकला, ज्यामुळे युद्धभूमीवर एक भयानक खिन्नता पसरली. योद्ध्यांच्या या गोंधळलेल्या सागरात संजयने द्रोणांच्या शिष्यांचे पराक्रम पाहिले. त्यांचे बाण खरे उडत होते आणि अचूकपणे त्यांची छाप पाडत होते. त्यांच्या धनुर्बालांनी एक अविरत स्वर गायला. जणू संघर्षामुळे नशिबाचे जाळे फुटले आहे. राजे आश्चर्याने पाहत होते. त्यांचे चेहरे दृढनिश्चयी होते. ते मुख प्रेक्षकांसारखे उभे होते. नातेवाईकांनी एकमेकांविरुद्ध वळलेल्या शोकांतिकेचे साक्षीदार होते. दोन्ही बाजूने इंचही झुकून न जाता अगदी त्यांच्या पायाखालची पृथ्वी थरथरत आहे असे वाटण्यापर्यंत लढाई सुरू होती. आणि मग जणू काही एखाद्या न पाहिलेल्या सैन्याने दोन्ही सैन्य एकाच फिरत्या पोलाद आणि धुळीच्या एका वस्तुमानात विलीन झाले. युद्धाचा आवाज एक कर्णमधुर चढउतार झाला, जोपर्यंत असे वाटले की संघर्षामुळे वास्तविकतेचे जाळेच फुटत आहे. सूर्य रणभूमीवर कोसळला जेव्हा कुरु आणि पांडवांचे सैन्य स्टील आणि आवाजाच्या वेडेपणात भिडले. योद्ध्यांच्या ओरडण्याने, खुरांच्या आवाजाने आणि चामड्याच्या कवचांच्या थरथरत्या आवाजाने हवा दाट झाली होती. संजय कथा का त्याच्या समोर युद्ध सुरू होताना आश्चर्याने पाहत होता. जसजशी सकाळ होत गेली तसच तो आवाज युनियन गर्जनाच्या झल्लावा तसा का मोठा होत गेला, ज्याने पृथ्वीचा पाया हादरून टाकला. गंगेचा मुलगा भीष्म आणि धृतराष्ट्राचा मुलगा दुर्योधनाच्या नेतृत्वाखालील कुरु बेपर्वाईने सोडून पुढे सरसावले. त्यांचे स्तर उंचवले. पांडवांचा पराक्रमी योद्धा अर्जुन उंच उभा होता. त्याचा गांधीव धनुष्य सूर्यप्रकाशात दीपस्तंभासारखा चमकत होता. दोन्ही सैन्यांमध्ये हाणामारी झाली. एकापाठोपाठ एक बाण सोडताना त्यांचे धनुष्य गात होते. भीष्म आणि अर्जुन एकमेकांच्या समोर उभे होते. त्यांचे डोळे भयंकर नजरेने बंद होते. प्रत्येक जण विलीन होण्याचा निर्धार करत होता. पोलादावरील पोलादाच्या आवाजाने, ढालाच्या संघर्षाने आणि जखमींच्या ओरड्याने हवा भरून गेली होती. शक्तिशाली धनुधारी सात्विकी कृतवर्मनशी भिडला. त्याची धनुष्य गात होती. जेव्हा ते फटके मारत होते, त्यांचे बाण वेगाने आणि खरे उडत होते. प्राणघातक अचूकतेने त्यांच्या लक्ष्यांवर प्रहार करत होते. सुरधराचा मुलगा अभिमन्यू त्याच्या रथाचा लब्धद्वालाशी लढविला, जो शत्रूच्या बाणाने मारला गेला. भीम हा बर्वात आणि उघड योद्धा दुर्योधनाविरुद्ध लढला. त्यांच्या मुठी रागाने घट्ट पकडल्या गेल्या दोन्ही माणसे एकमेकांना प्रदक्षिणा घालत होती. त्यांचे डोळे
क्रोधाने उजळे होते. जेव्हा ते एकमेकांवर वार करत होते, ज्याने पृथ्वी हादरली होती. बुद्धिमान आणि न्यायगाजा युधिष्ठिर मद्रासच्या शासकाशी भिडला. त्याचे धनुष्य शत्रूच्या बाणाने तुटले होते. द्रुपदाचा मुलगा धृष्टद्युम्नाचा 200 संघर्ष झाला. त्यांची